तर ताई बाई अक्का तात्या मामा काका व्हिडिओ करण्यात असं काही वेगळं कारण नाही, पण विषय असा आहे की इकडं गावाकडं आलो होतो आणि माझी जी रेल्वे ती 5:30 वाजता माझ्या स्टेशनवर आली आणि तिथनं आता मी पायी प्रवास करतोय गावाकडं. आता साधारण सकाळचे 6:15 वाजलेत, म्हणजे आता सूर्य अजून उगवायचा बाकी आहे. म्हणजे वातावरण जे आहे ते खरंच एकदम प्रेमात पाडणार आहे. म्हणजे आता तुम्ही जर पाहाल पूर्व दिशा तर त्याचा नेमकीच लाल व्हायला लागली, उजळायला लागले. हे बघा गावातले जे लोक आहेत ते सध्या जागे झालेत आणि ही जी आहे पूर्व दिशा आहे ती नेमकीच लाल होती, म्हणजे सूर्य जो आहे तो उगवतोय. तर मित्रांनो, हे जे गाव जे आहे, गाव ज्याला आपण म्हणतो, त्यातले जे लोक आहेत त्या खऱ्या अर्थानं जगणं जगत असतात. म्हणजे मी सहज चालता चालता बघत होतो, ऑब्झर्व करत होतो, भरपूर साऱ्या अशा गोष्टी मला दिसल्यात. म्हणजे जे पक्ष्याचा जो किलबिलाट आहे, जो मोराचं जे ओरडणं आहे, ते सगळं काही माझ्या कानावरती येत होतं. कदाचित तुम्हालाही सुद्धा बॅकग्राऊंडमध्ये आवाज जे आहेत ते ऐकायला येत असतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेजारी जे गाव होतं, जवळपास 50-60 घरांचं गाव आहे. त्या गावाला रस्त्याच्या बाजूलाच एक मंदिर आहे. तर जवळपास 6 वाजता त्या मंदिराचा घंटा आहे जो तो वाजू लागला. म्हणजे बघा, त्याचबरोबर जे काय म्हशीचं दूध वगैरे होतं, ते काय दूध वगैरे आहे ते दूध ते माणसं काढत होते. म्हणजे खेड्यात राहणाऱ्या माणसाचा जो दिवस आहे ना, तो सकाळी 6 वाजल्यापासून 5:30 वाजल्यापासून सुरू होतो. शहरातलं जे जगणं आहे, आता म्हणजे नेमकं सांगायचं झालं तर मुंबईवरून आलो आहे परत. मुंबईची जी काही लाईफस्टाईल आहे ती पण पाहिली आणि अवघ्या 10 ते 12 तासामध्ये खेड्यागावाची जी लाईफस्टाईल असते तीसुद्धा प्रत्यक्ष पाहतो आहे. सकाळचं वातावरण आहे, आल्हाददायक वातावरण आहे. म्हणजे मुंबईचा प्रवास करून खूप थकलो होतो. असं वाटलं होतं की आता कोणाची तरी गाडी वगैरे भेटायला पाहिजे गावाकडे जायला. पण जेव्हा हे जे वातावरण जे अनुभवले ना मंडळी, तर ते अनुभवून ते पाहून ना सगळा शीन गेला आहे. एकदम छान असं वातावरण आहे. आणि मला याच्यातनं एक जाणवलं की जे खेड्यातले लोक असतात ना, ते खरं निसर्गाला अनुसरून निसर्गाच्या नियमानुसार जगत असतात. असं म्हणतात की निसर्गाच्या नियमाच्या विरोधात गेल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या जे काय त्याचे अपाय जे आहेत ते भोगावे लागतात. त्याचं तुम्ही उदाहरण कदाचित शहरातल्या लोकांकडे पाहून तुम्हाला समजत असेल. त्यांची लाईफस्टाईल, त्यांना होणारे आजार बिजार भरपूर सारे काय असतात. त्या मनानं खेड्यातले लोक जे आहेत ते तंदुरुस्त असतात, सुखा समाधानानं जगतात, आनंदानं नाचतात. तर हे असं बघा खेडं, सकाळचं वातावरण आहे, मस्त छान निवांत लोक जगत असतात. सध्या तरी रस्त्याने मी एकटा. आता कदाचित लोकांची वर्दळ सुरू होईल, लोक येतील जातील. कॉलेजचे स्टुडंट आहेत, शाळाचे जे पोरं आहेत ते सुद्धा कदाचित शाळेमध्ये जायला लागतील. हे बघा माझ्या इकडेही, माझ्या मागं ही पूर्व दिशा, अजूनही सूर्य नाही आलेला. उन्हाळा आहे. आता 10च्या नंतर ऊन जे ते तापायला लागन, पण जे उन्हाच्या अगोदरचा जो गारवा असतो ना वातावरणातला, उन्हाळ्यातला, तो खरा अनुभवायला पाहिजे गावाकडे येऊन. एकदम थंडी अशी मस्त थंडगार हवा आहे. मस्त छान शुद्ध असे जे आहे ज्याला म्हणतात हवा ती दिसते. ती मला म्हणजे मी तो अनुभव घेतो आहे सध्या. तर असं आहे गाव. ते काय एखाद्या कवीनं म्हटलं आहे की काय सांगू आणि मला गाव सुटाना, तसा काही हा प्रकार झाला आहे. काही दिवसांनी मुंबईला जायचं आहे, पण हे जे गाव जे अनुभव नाही ना, ते आता खऱ्या अर्थाने मी अनुभवतो. कारण की काही दिवसांच मुंबईसारख्या शहरामध्ये शिफ्ट व्हायचं आणि हे 4-5 दिवस माझ्याकडं शिल्लक आहे, तर ते पूर्ण खऱ्या अर्थानं दिलखुलासपणे असं गाव जगून घेण्याचा ठरवलेलं आहे हे सगळं वातावरण पाहून. चलो बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.